प्रत्येक गोष्टीबाबत आणि खास करून मानवी जीवनाबाबत ज्या तऱ्हेने ते पाहतात आणि मानवी जीवनाला जे महत्त्व देतात, तंत्रज्ञानाच्या विकसनाच्या बाबतीत एक कितीतरी पुढे गेलेले आहेत, अशा देशामध्ये अशा तऱ्हेचा स्फोट होऊ शकतो आणि त्यामधून जनजीवन अतिशय गंभीररित्या त्रस्त होऊ शकतं. याचा अनुभव घेतल्यानंतर जर जैतापूर काय किंवा तामिळनाडूमध्ये होणारा प्रकल्प काय हे तर सोडाच, जर्मनीने आपले प्रकल्प करू नये असं ठरवलं. ज्या जपानमध्ये आज जवळजवळ 40% वीज ही केवळ अणुऊर्जेसाठी वापरली जाते, आपल्याकडे 3%पेक्षा कमी वापरतो. जपानमध्ये 40%पेक्षा जास्त वापरली जाते त्या जपानमध्ये, जर्मनीमध्ये 30%, 20-25% वापरली जाते जर्मनीमध्ये. आज नवीन प्रकल्प करू नये अशी भूमिका त्यांनी घेतली. जर अशी परिस्थिती असेल तर भारताने त्याच्यावर निळ्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. आरोप केला जातो तुमच्यावर आणि शिवसेनेवर की तुम्ही ऊर्जा मंत्री असतानाच हा प्रकल्प नियोजला गेला, तुम्हीच जैतापूरचं नाव सुचवलं आणि आता तुम्हीच विरोध करताय या प्रकल्पाला. हे तर याच्यापेक्षा आणखीन खोटं काय असू शकत. याचं कारण असं की अणुऊर्जा हा ऊर्जा मंत्रालयाच्या कक्षेत कधीच विषय येत नाही. ऊर्जा मंत्रालय आणि अणुऊर्जा मंत्रालय हे आतापर्यंत वेगळे कधीपासून आज नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, परंतु जो विषय मंत्रालयाच्या कक्षेत नाही त्याच्यावर काहीतरी आपलं खोटं सांगत राहणं आणि त्याच्यासाठी पक्षावर किंवा माझ्यावर आरोप करणे चुकीचं आहे. पक्षाचा विरोध म्हणून तुमचा विरोध, अन्यथा तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला तंत्रज्ञानाची जाण आहे आणि त्यामुळे तुमचा विरोध नाही आहे, पण पक्षानं तुम्हाला विरोध करायला भाग पाडला आहे असं एकतर मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की अणुऊर्जा ही भारतात निर्माण होऊ नये असं सांगणारे कधीच नव्हते. म्हणून आतापर्यंत पहिल्यापासून पंतप्रधानापासून आतापर्यंत अणुऊर्जा निर्मिती केली गेली. प्रश्न निर्माण झाला हा फुकुशिमा आल्यानंतर. प्रत्येक माणूस प्रत्येक घडीला आपण शिकत असतो. तसंच आपलं आतापर्यंतच्या संस्कृती आहे ना, भारताची नाही संपूर्ण मानवजातीची तीच विचारधारा आहे ना. आपण अनेक गोष्टी शिकत गेलो. ज्या गोष्टी आधी चांगल्या वाटत होत्या, पूर्वी माणसं कपडे घालत नव्हती, म्हणून आता आपण एखाद्याला म्हटलं बघ तू कसं काय ऑफिसमध्ये कपडे घालून आलास, पूर्वी ती स्थितीत नव्हती ना, माणसं कपडेच घालत नव्हती, कपड्याची कधी निर्माणच झाली नव्हती. कालचीच घटना म्हणजे काकोडकर पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये जैतापूर प्रकल्प कसा योग्य आहे या संदर्भात विवेचन करायला गेले. शिवसैनिकांनी तेथे मोठा गोंधळ घातला आणि काकोडकरांनी यापुढे जैतापूरचं समर्थन करू नये असा फतवा काढला. काकोडकरांसारख्या व्यक्तीला अशा पद्धतीनं सूचना करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आणि मला असं वाटतं की आपल्या त्याच्या असणारी वस्तुस्थिती लोकांना सांगितलीच पाहिजे. त्याच्यावर असणारी काही तुमची मतं असतील, माझी मतं असतील, त्याच्यातूनच मार्ग काढला पाहिजे. मतप्रदर्शनामधूनच कोणत्यासाठी कारणासाठी आपण विरोध करतो हे आपल्याला चांगल्या रीतीने कळू शकतं. मी जर आधी तुम्हाला विरोध काय तर ठरवलं असेल तर विरोध का करतो हे देखील आपल्याला त्यामधून कळू शकतं. पण म्हणून मला वाटतं त्या परिस्थितीत परवा पुण्यात काय झालं हे पेपरात मी पण थोडंसं ओझरतं वाचलं, मी नव्हतो इकडे मुंबईमध्ये, परंतु मला त्यातली वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु मी स्वतः पुण्यात जाऊन देखील त्या ठिकाणी भाषणं केलेली आहेत. मला आठवतं मी एकदा बाबाई ॲटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देखील जाऊन मी भाषणं अनेक ठिकाणी केली आहे, या विषयावर बोललेलो आहे. पण आज ही परिस्थिती झालेली आहे, फुकुशिमानंतरची परिस्थिती लक्षात घेतलीच पाहिजे आणि ती लक्षात घेतल्यानंतर उद्या आपण कशाशी खेळतो म्हणजे केवळ मी सांगतो म्हणून झालं पाहिजे हे एक भाग झाली, परंतु आपल्यासमोर असणारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्याच्यावर पावलं उचलायला काय हरकत आहे. कदाचित त्याच्यानंतर असे आढळलं ना, ठीक आहे ना, आपण विरोध करत होतो त्याच्यापेक्षा चांगले आपल्याकडे सोल्युशन आहे, ठीक आहे ना, आपण करू ना, पण विचारच करायचा नाही. तुम्ही जो पुण्यातला किस्सा सांगितलात, पुण्याला ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही गेला होतात त्या कार्यक्रमात तुम्ही अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणार, जैतापूरचं समर्थन करणार अशा भीतीनं शिवसैनिक शेकडोच्या संख्येनं विरोध प्रदर्शन करायला बघा, मला असं कुठे आढळलं नाही. आणि मी तुम्हाला एक नक्की सांगतो बघा, हे काय बऱ्याचदा असं होतं आपल्या देशामध्ये की भावनिक प्रश्न कुठेतरी केले जातात. मी लोकसभेत सुद्धा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. लोकसभेत कधीही मी कोणालाही बोलण्यापासून थांबवलं नाही आणि मी कधीच लोकसभेत उघडून आधी कधी त्या वेलमध्ये पण नाही गेलो. माझं असं म्हणणं होतं बोलून दे ना, मी त्याला उत्तर देऊ शकतो. ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका झाली. ठीक आहे ना, काय हरकत आहे, मी त्याला उत्तर देऊ शकतो ना. तर त्यामुळे पण अर्थात भावनिक प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनेकदा लोक आपलं मतप्रदर्शन भावनेद्वारे करतात, शब्दाद्वारे करू शकत नाहीत. 4 टर्म तुम्ही राजापूरमधून खासदार म्हणून गेलात, शिवसेनेचे खासदार म्हणून केंद्रात मंत्रिपदही तुम्ही भूषवलं. मंत्रिपद काही कारणास्तव गेलं, त्यानंतरही लालदिवा अडवाणींनी तुम्हाला दिला, माफ करा वाजपेयी सरकारमध्ये तो तुम्हाला मिळाला. गेल्या काळामध्ये तुम्ही राजकारणातून संन्यास घेतलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संन्यास घेतलाय राजकारणापासून? आता तसे कपडे अजून आणावे लागतील, संन्यासी घालतो तसे. परंतु राजकारणात मी असताना देखील कधीच
अशा त्यांनी एकमेकाला शिव्या देणं अशा गोष्टी केल्या होत्या की ज्या मी आता करत नसल्यामुळे मी राजकारणातून संन्यास घेतला असं वाटत असेल. परंतु राजकारणात आपण कशासाठी आलो याची जाणीव तेव्हाही होते आणि आजही आहे. माझ्या दृष्टीने राजकारणात येण्याचं एकमेव कारण, मी चार्टर्ड अकाउंटंट होतो. मी त्यावेळेला अनेक सहकारी संस्थांशी संबंधित होतो, 150 सामाजिक संस्थांशी संबंधित होतो. महाराष्ट्रातल्या अनेक निराळ्या तऱ्हेच्या राजकीय प्रवाह, सामाजिक प्रवाहामध्ये, आर्थिक चर्चेमध्ये सातत्याने भाग घेत होतो. म्हणून त्यावेळेला मी राजकारणात आलो. आपला देश बदलला पाहिजे, नाही तर आपण बाहेर राहून नुसते राजकारण टीका करणं बरोबर होणार नाही. ह्या भूमिकेतून ती भूमिका आजही माझी कायम आहे. मी निवडणूक हरलो, त्यामुळे कदाचित मी आज लोकसभेत नसेल, पण मी तुम्हाला सांगतो की आज जवळजवळ 16 जागतिक संस्थांवर, जवळजवळ भारतामध्ये देखील जवळजवळ 101 तरी स्थानिक संस्थांवर, 9 देशांच्या ट्रॅक टू स्ट्रॅटेजिक डायलॉगवर देखील मी काम करतो. पाणी, ऊर्जा, पर्यावरण यामध्ये तर मी आणखीन जास्त मोठ्यापणे काम करतो. कोकणामध्ये देखील स्वयंरोजगार निर्माण व्हावा म्हणून जनशिक्षण संस्थांची स्थापना केली होती. 56,000पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण आम्ही त्यातून दिलं. आज तोच कार्यक्रम कोकणामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आम्ही सुरुवात केली. माझी पत्नी ती पत्रकार आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये कन्सल्टिंग एडिटर होती. ते सोडून ती हे काम करते. त्याला जोडून आपण आणखीन मुंबईमध्ये देखील इकडच्या झोपडपट्ट्यांमध्ये हा कार्यक्रमाला सुरुवात केली. म्हणजे याच्यात राजकीय प्रश्नच नाही की कोकणात करतो, ते आधी करत होतो कारण तो माझा मतदारसंघ होता. मला वाटतं तर माझ्या लोकांनी मला निवडून दिली, माझी जबाबदारी आहे, तर ते भूमिका पण सांगतो. माझं असं नेहमी म्हणणं होतं, पाणी, वीज, रस्ता ह्यासाठी तुम्ही प्रचंड पैसे आणले. एवढे पैसे आणले की मला वाटतं हजारो कोटी रुपये आपण त्याला आणले होते कोकणात. परंतु त्यामुळे भागाचा विकास झाला. परंतु भागाचा केवळ विकास करणं म्हणजे विकास नाही ना, तर लोकांचा पण विकास झाला पाहिजे. तर लोकांचा विकास जर करायचा असेल तर लोकांचा विकास करण्यासाठी ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. या भूमिकेतून या कामाला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला प्रामुख्याने तिकडे करत होतो कारण त्या लोकांनीच मला निवडून दिल्यामुळे मला ही संधी मिळाली होती. परंतु आता आपण तो मुंबईला, गोव्याला, बाकी ठिकठिकाणी करतोय, हा कार्यक्रम राबवतोय. तर कारण असं की मला खात्री आहे की जवळजवळ 50-60 कोटी लोक जे आज आपल्या भारतामध्ये काहीतरी रोजगारासाठी बाहेर येणार आहेत, त्यांना रोजगार देण्याची कोणतीही क्षमता आपल्या असणाऱ्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये नाही. मग त्यापैकी बहुतांश लोक नक्षलवादी होतील, ज्या 200 जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. आणि अशा तऱ्हेचे दहशतवादी, नक्षलवादी निर्माण व्हायचे नसतील तर आपल्याला कोणत्याही तऱ्हेने ह्या सर्व लोकांना समाजव्यवस्थेमध्ये सामावून घ्यायचं असेल तर त्यांना स्वयंरोजगार आणि त्यांच्यामध्ये निर्माण करणारा आत्मविश्वास हा करावा लागेल. आज मी ठाण्याला एका कार्यक्रमात गेलो होतो. तिकडे एका मुलीने स्टेजवर येऊन सांगितलं, 9-10 वर्षाच्या मुलीने, की मला माझे वडील दारू प्यायचे, त्यांनी मला संपूर्ण आमचा संसार उद्ध्वस्त केला. पण मी आता 9 वर्षाची मुलगी सांगते की मी हे स्वतः मी अनुभवलं असल्यामुळे माझं उरलेलं आयुष्य बिचारचं सुरू नाही झालं. माझ्या आयुष्यामध्ये मी केवळ अशाच तऱ्हेच्या लोकांना प्रस्थापित करण्यासाठी काम करणं. आता ही 9 वर्षाची मुलगी जे सांगते ते काम करणं मला वाटतं माझं कर्तव्य आहे आणि त्याच भूमिकेतून आम्ही काम करतोय. अगदी जे काम तुम्ही करताय ते सामाजिक क्षेत्रासाठीचं आहे, वेगवेगळ्या जागतिक संस्थांच्या माध्यमातून तुम्ही करताय, सहकारी संस्थांच्या माध्यमातून करताय. सक्रिय राजकारण जे आहे, निवडणुकीचं राजकारण जे आहे, त्यापासून तुम्ही दूर गेला आहे. आता निवडणुकाच नाही आहेत ना. म्हणजे निवडणुका जेव्हा होत्या तेव्हा मी उभा राहिलो. मी आतापर्यंत सतत 5 निवडणुका लढवल्या, त्यापैकी 4दा जिंकलो, परत 5व्यांदा हरलो. ती देखील मला वाटतं लोकांच्या दृष्टीने लोकांनी मला एवढं भरभरून पाठिंबा दिला की त्यांच्या दृष्टीने मी निवडून आलो. परंतु लौकिकदृष्ट्या हरलो. परंतु निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मी भाग घेतलेला आहे. येत्या काळामध्ये निवडणुकीच्या राजकारणातून पुन्हा एकदा सक्रिय होणं हे आवडेल की सामाजिक कार्याबरोबरच? निवडणुकीला बराच वेळ आहे आणि निवडणूक हे माझ्या दृष्टीने 5 वर्षातून एकदा येणारं काम आहे. परंतु या 5 वर्षामध्ये आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्ये लोकसभेत असेल तर लोकसभेत काम केलं पाहिजे. मी लोकसभेमध्ये माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की जवळजवळ सर्व विषयांवर मी भाषणं केली आहेत. मी एक वन ऑफ द मोस्ट ॲक्टिव्ह MP होतो आणि केवळ बोलण्यामध्ये नाही तर मी निर्णय फोरम तयार करून सगळ्या लोकांना एकत्र करून मी विविध स्वरूपाचं काम मी पार्लमेंटमध्ये मंत्री म्हणून जर केलं, खासदार म्हणून केलं. मंत्री असताना तर मी प्रत्येक मंत्रालयामध्ये मी प्रत्येक बाबतीत एवढे निराळे तऱ्हेचे निर्णय घेतले होते. पर्यावरण मंत्री म्हणून 5-6 निर्णय घेतले होते. पॉवर मिनिस्टर असताना इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, एनर्जी कन्झर्वेशन लॉ सारख्या आणून APRDP सारख्या योजना राबवल्या. हे सगळं आपण केलं आणि म्हणून मला असं वाटतं की काम करणं हे महत्त्वाचं आहे. निवडणुका 5 वर्षांनी एकदा येतील तेव्हा काय करायचं ठरवलं पाहिजे. परंतु निवडणुकीच्या मध्ये आपण काय करतो हे माझ्या दृष्टीने निवडणुकीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. शिवसेना हे 4 शब्द तसे तुमच्या राजकीय प्रवासातले महत्त्वाचे आहे. या संघटनेबरोबर प्रभू हे नाव आजही जोडलेलं आहे की नाही? म्हणजे असं शिवसेना आणि प्रभू नाव जोडलेलं म्हणजे आहेच ना. शिवसेनेचा मी खासदार म्हणून आता पण निवडून आलो. शिवसेनेच्या मी राजकारणात नव्हतो. मी राजकारणात आलो त्या दिवशीच खासदार झालो.
ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशी केंद्रीय मंत्री झालो आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणूनच मी खासदार झालो आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणूनच मी केंद्रीय मंत्री झालो. शिवसेनेचा पहिला केंद्रीय मंत्री मीच होतो आणि म्हणून त्याचा नावाशी जोडण्यासाठी आणखीन म्हणजे असं बऱ्याचदा लिहितात सुश्री उमाप्रभू, तसं माझं नाव लिहिलं नसेल परंतु माझं नाव आणि त्याच्याशी निश्चितपणे राजकीयदृष्ट्या जोडलेलं आहे. धन्यवाद सर, स्टार माझा बरोबर जी आपण चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.